आता काय झालं आहे, ह्याचा गळा जास्त मोठा झाला आहे. मग गळा मोठा नको आहे त्या कस्टमरला. बोटनेक असल्यामुळं गळ्याची रुंदी जास्त वाढल्यामुळं आता आपल्याला गळा कमी करायचा. तर काही वेळेला काय होतं की आपल्याला गळा मोठा झाला की कसा गळा कमी करायचा हे कळत नाही. म्हणून मी काय करणार आहे, आता इथं डायरेक्ट हे बघा मध्य काढला ह्याचा. आता या मध्यावरनं अशी टीप मारून घेणार आहे बघा. हे बघा अशी मी टीप मारून घेतली आहे बघा. आता टीप मारून घेतली, हे झाली आपली पट्टी तयार इथं बघा. हां, आता त्याच्यानंतर काय करायचं, हुक लावायचं. आपण हुक लावून घ्यायचं 1 2 3. आता इथं बघा असा हुक लावून घ्यायचा आहे, सेंटर काढायचा. हे बघा आता मी 2 हुक लावलेला आहेत, परत तिसरा हुक इथं लावून घेतो. हे बघा हे असं आपलं 3 हुक तयार केलेलं आहेत बघा आपण. शोसाठी फक्त केले हे, जेणे गळा रुंदी जे पसरट झालेली आहे ती कमी करावी. घेताना साधारणतः कमीत कमी आता मी कापड हे बघा 1 इंचाचं घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः 2 इंच गळा रुंदी ही कमी झालेली आहे बघा आपली. ही बघा इथून इथंपर्यंत. हां, त्याच्यानंतर मी काय केलं आहे, ह्याच्या समोर बरोबर आता काय केलं आहे, आय केला आहे बघा. हा इथे केला, इथे केला आहे. आता आणि एक लास्टचा एक करून घेते बघा इथं, म्हणजे 3 आय केलेले आहेत अशा पद्धतीने. तर हे बघा इथं फक्त काय करायचं, आय म्हणजे काय आपण गाठी वगैरे घालायच्या नाही, जे आपण रेग्युलर ब्लाऊजला करतोय तशा. फक्त हे असं 2 वेळा नुसतं फक्त शोपीससाठी म्हणून आपण तयार करून घ्यायचं. हुक अडकवायसाठी फक्त. आता हे बघा ही माझी आय तयार झालेली आहेत. आता हे बघा आता मी यात हा हुक यात घालणार आहे बघा. हे बघा अशा पद्धतीनं घातलाय. तर आता काय काही वेळेला होते की हा हुक घातल्याला निघत असतोय, म्हणून आपण काय करायचं, जो हुकाचा भाग आहे आपला म्हणजे हुकाला जो धागा घेतलेला आहे त्याच धाग्याने तर थोडंसं एक टाका घालून घ्यायचा असा. हे बघा म्हणजे जॉईंट व्हायसाठी तिथं पॅक व्हायसाठी. हे बघा जेणेकरून तो हुक पण निघणार नाही आणि पॅक पण राहील व्यवस्थित पद्धतीनं असं. आता इथं गाठ घालून घेऊ आपण, आतल्या साईडला आपण गाठ घालायची. आता इथं गाठ घातलेले. आता दुसरा हुक परत आपण अडकवून घेऊया आयमध्ये त्या. हे बघा असं अडकवून घेतलं आहे. आता परत तिसरा हुक आपण अडकवून घेतलेला आहे बघा. हे बघा असा. आता तिसरा हुक अडकवून घेतल्यानंतर लास्टला जसं सुरुवातीचं आपण केलं पॅक, तसंच इथं पण आपण अजून एक टाका घालून घ्यायचा. हे बघा असं, जेणेकरून ती हुकची पट्टी आपल्याला निघणार नाही. हे बघा हे असं पॅक झाले बघा. तुम्ही एखादा इथं पण टाका असा घालू शकता, असं काय नाही. ओपन चुकून जर राहिलं तर काय प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा इथे हे आपलं हुकाचं पॅक झालेलं आहे बघा. तर आता आपण इथं गाठ घालून घेऊया आतल्या साईडला. हे बघा आता इथं गाठ घालून आपण घेतलेले. आता काय करायचं, आता कंबर याची बारीक होणार, म्हणजे कमीत कमी आता 2 इंच कंबर कमी होणार. म्हणून मी काय करणार की आता लागलंच इथली आपण टीप काढून घेणार आहे. हे बघा ही अशी आपण टीप काढून घेतलेली आहे बघा. पुसून इकडून 1 2 आणि इकडून 2 काढून घ्यायची, आणि जेवढी कंबर तयार आहे तेवढीच टाकून आपली मापं व्यवस्थित करून घ्यायची. तर हिची कंबर बघा 33.5 आहे. तर हे बघा इथं 33.5 आलेलं आहे. हे बघा इथूनच हे बघा, हे बघा 33.5 आपली कंबर तयार झाली आहे. अशा पद्धतीने तुम्ही गळा आपला जो जास्त पसरट आहे तो कमी पसरट करून घेऊ शकताय.